शिकायचं आहे. ना 2 कलरचे गोंडे वापरणे. हा दोरा रेशीम आहे. 2 कलरचे रेशीम दोऱ्याचे गुंडे आहे. एक पिवळा आणि लाल. आणि ही रेशीम आहे. रेशीम गोंड्यासाठी वापरायची आहे. आणि आता आपण गोंड लावायला सुरुवात करूया. त्याचे साहित्य बघूया. कात्री, 2 कलरचे दोरे आणि रेशीम. आणि सुई अशी लागते. याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल तर चालेल, पण लहान चालत नाही. ह्याच्यासाठी आपण 15 लाईनी घेतल्यात. 2 मिळून 30 लाईनी होत्यात. 30 लाईनीचे आपल्याला गोंडे तयार करायला. आता आपण गोंडे बनवण्यासाठी दोरे ओवायला चालू करूया. आपल्याला अशी सुई इथून काढायची आहे. आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढे आपण दोरे घ्यायचे आहेत. आता सर्वसाधारण मी 2 प्रकार लाईनी घेणार आहे, त्यामुळे एवढी घेतल्या. 4 बोटं, 6 बोटं, 6 बोटं घ्यायचा. 4 आणि 2, 6 बोटं घ्यायचं. आणि आता जर आपण 6 बोटं घेतली की सगळ्या लाईनी 6 बोटांच्या घ्यायच्या. इथनं आपल्याला कट करायचं आहे. आणि अशीच दोन्ही पकडायचे आणि अशी पीळ घालून घ्यायचा आणि बरोबर गाठ ह्याच्या डोक्यावर घालायची आणि असे दोन्ही बाजूनी ओढायचं. बरोबर गाठ बसते फिट. ह्याच प्रकारे आपल्याला अजून पुढं करत जायचं. आपल्याला जेवढी अंतर पाहिजे तेवढा घेत जायचं. मी आता असा मध्यम साईजचे अंतर ठेवलेलं आहे. हे अशीच आपल्याला 6 बोटांचा अंतर घ्यायचं आहे. हे दोन्ही बरोबर लाईनी आल्यात का बघायच्या आणि त्या पद्धतीने आपण पुढं करत जायचं. आता हे सुद्धा असंच करायचं. ही दोन्ही बाजू एकदम असं पकडायचं. गाठ बसल्या का खात्री करून घ्यायची. काय आपल्याला सुई वापरायला लागत नाही, काही नाही. दोन्ही बोटाच्या साह्यानं आपल्याला करायचं आहे. अशी गाठ बसली की झाली. अशी आपल्याला पूर्ण लाईन करून घ्यायची आहे. हा बरोबर दोरा धरायचा. त्या पद्धतीनं आपण कट करायचा. रेशीम दोरा मऊ असल्यामुळं गाठ बरोबर फिट बसते. आणि अशाच आपणाला शेवटपर्यंत. आता आपण असे सगळे दोरे बांधून गाठी मारून तयार झाले. ही पहिली गाठ झाली आहे. आता दुसऱ्या गाठीला आपण चालू करूया. दुसरी गाठीला बरोबर ह्यातला मधला भाग घ्यायचा. इथून मधला घ्यायचा आणि ह्या साईडचं मधला घ्यायचा. हा मधला भाग घ्यायचा आणि हे बरोबर असं पकडायचं आणि अशी गाठ घ्यायची. आपल्याला उंची जेवढी पाहिजे तेवढी घेतली तरी चालते. आता हा निम्मा भाग राहिलेला, हा निम्मा भाग आणि इकडचा निम्मा भाग घ्यायचा. आणि आता बांधले त्या पद्धतीनंच आपण गाठी घ्यायची. अशा फिट मारायच्या गाठी. अशी डिझाईन होत राहत्या, जाळी पडत्या. हा निम्मा भाग घ्यायचा, हा निम्मा भाग घ्यायचा. या पद्धतीने आपण पूर्ण गाठी बांधून घ्यायच्या. एवढ्या अंतरावर गाठी मारायच्या.
आता आपल्याला अशा पूर्ण गाठी मारून घ्यायच्या. आपली पहिली लाईन पूर्ण झालेली आहे. तर दुसऱ्या लाईनला चालू केले. दुसऱ्या लाईनमध्ये मी 4-5 गाठी मारून घेतलेले आहेत. त्यासुद्धा ह्या पुढच्या पद्धतीनंच घ्यायच्या आहेत. हे दोन्ही एक अर्धा भाग घेतला, अर्धा भाग घेतला असं घेऊन गाठ मारायची. अशा खिडक्या तयार होतील आणि अशा पूर्ण आपणाला खिडक्या तयार करायच्या. आता आपलं झालेलं आहे, पूर्ण गाठी बांधून झालेले आहेत. या पद्धतीने खिडक्या पडलेत. आता आपण खाली गोंडे लावायला चालू करूया. आपल्याला एक गोंडा लाल घ्यायचा आहे आणि एक सोनेरी कलरचा घ्यायचा आहे. असे गोंडे बांधायला चालू करूया. गोंडा काय आपणाला छोटा मोठा, ही मी 120 पदरी घेतली आहे दोरा. तुम्ही आपणाला पाहिजे तेवढं घेता येते. आणि हा रेशीम दोरा वापरला आहे. साडी मागवड आणि असं आपण प्रत्येक वेळेला आपण तिडा घ्यायचा म्हणजे गाठ घट्ट बसते. असं आपण कट करायचं. गोंड्यांची उंची सुद्धा आपणाला पाहिजे तेवढी ठेवायची, कमी जास्ती. हे मी पदर करून ठेवलेले आहेत. हे 120 पदर आहेत. 120 पदराचे एवढे गोंडे जाड होतात. आपल्याला पाहिजे तसं मग कमी जास्ती घ्यायचे दोरे. असं जरा फिट ओढून घ्यायचं. या दोन्ही गोंड्यांची उंची बरोबर आली पाहिजे. आणि हे असे आपले गोंडे तयार होतात. एक सोनेरी कलर, एक लाल, एक सोनेरी, एक लाल, ह्या पद्धतीनं. आता गोंडे लावून पूर्ण झालेले आहेत. हे अशा गाठी मारून 2 लाईनी तयार केल्यात. ह्या 2 लाईनी केलेल्या असल्यामुळं आपल्या अशा खिडक्या तयार झाल्यात. एकसारख्या खिडक्या तयार झाल्यात. नंतर खाली आपण गोंड्यासाठी 2 कलर वापरलेले आहेत, एक लाल आणि सोनेरी कलर. त्यामुळं साडीत 2 कलर असल्यामुळं आपण गोंड्यासाठी सुद्धा 2 कलर वापरलेले आहेत. त्याच्यामुळे छान वाटते.